पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव विठाला गुरुं नौमे साखरे नाम विश्रुतं येषाञ्चरणो सान्निध्यात् जीवा मुक्त्वा भवन्तिः साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुमन्दे भवबन्धविमुक्ते ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतेञ्चद्वैतभाव पटुता हितबुद्धिरश ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एवं श्रीरङ्गनाथं गुरुराज नमस्तुभ्यं शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलक्रान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कैञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्व मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव विठाला प्रस्तुत कीर्तन पेशवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे महान मूर्ती सुप्रसिद्ध साधू देऊनिवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा संत या प्रकरणातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज या भूतलावर जीवाचं कल्याण करण्याकरता प्रवृत्त झालेले संत त्या संतांचे महत्त्वपूर्ण वास्तव लक्षण जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करतात विठाला सज्जनो
जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाचा भाव असा अभिव्यक्त करतात. प्रामुख्याने जर विचार केला तर नेमकं पवित्र म्हणायचं कोणाला, 1 16 म्हणायचं कोणाला, 2 धनवान म्हणायचं कोणाला, 3 भाग्यवान म्हणायचं कोणाला, 4 आणि कोणाची सेवा केली म्हणजे ती देवाला प्राप्त होते. म्हणजे या 5च गोष्टीचं चिंतन मला असं वाटतं या अभंगामध्ये. म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य, पवित्र त्यांना माना ज्यांचा आवडता देव, सोहळी त्यांना माना ज्यांचा आवडता देव. लक्षात आलं का? कसाही नाही आवडत, अखंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता देव. कोणी भाग्यवान नाही, ज्यांचा आवडता देव. कोण धनवान, ज्यांचा आवडता देव. कोणाची सेवा देवाला प्राप्त होते, ज्यांचा आवडता देव. विठ्ठल अभंगात काय सांगायचं मला असं वाटतं, हा भाव आपल्या समोर मांडला. याचं विस्तारित अर्थ माऊली, हो तुम्ही माझ्याकडे पाहायचं, इकडं तिकडं नाही पाहायचं. तुम्ही बेचैन झाले तर समजायचं माझं काम बिघडलं. जे पुढे नीट त्या नीट माझ्याकडे पाहत राहायचं आता शेवटपर्यंत. विठाला अभंगाचा भाव मला असं वाटतं विस्तारित चिंतन करण्याच्या पूर्वी अल्पसा परिहार माझ्या दृष्टिकोनातून देणं अत्यंत गरजेचं महत्त्वाचं असं मी समजतो. किम निमित्त या ठिकाणी आपण उपस्थित आहोत हे जवळजवळ सर्वांना ज्ञात आहे. भगवान पंढरीश परमात्म्याच्या आशीर्वादाने परमपूजनीय आदरणीय तुमच्या आमचे सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवर्य वैकुंठवासी लक्ष्मण महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने पूज्य आदरणीय गुरुवर्य भानदास महाराज यांच्या नेतृत्वाने आणि प्रामुख्याने या परिसरातील सर्व दिग्गज गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये आदरणीय आपल्या मराठवाड्याचं भूषण असलेले गुरुवर्य आणि 100वी ज्यांची पार झाली. मला असं वाटतं एक नियम असा आहे, कारण जिजा मला मग असे आले आले माझ्या ते पाय पडले तसं मी त्यांचं तर लोटांगणच घेतलं आणि घ्यायलाच पाहिजे. त्याचं कारणच असं आहे. मग त्यांना म्हटलं काय कारण आहे, तुमचं तर 100 झाले, मी तुमच्या नुसतं नातूच नाही तर पंतूप्रमाणे आहे, तरी तुम्ही माझं दर्शन घेतलं, काय कारण आहे. जिजांनी जे उत्तर दिलं मला असं वाटतं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की अभिवादनशीलश नित्यवृद्धोपशेविना चत्वारी तस्य वर्धन्ते आयोर विद्या यशो आणि बलम. जो सर्वश्रेष्ठ व्यक्तीला किंवा सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहे असं समजून नमस्कार करतो त्याच्या जीवनामध्ये 4 गोष्टी प्राप्त होत्या. कोणत्या कोणत्या? अभिवादन केलं पाहिजे आपण, कारण स्वापकर्ष ब्रह्मसूत्र भाष्य, स्वापकर्ष पर उत्कर्ष या हस्तकर संयोगादी व्यापार हा प्रणाम हा. म्हणजे हे प्रणामाचं लक्षणच मला असं वाटतं आपल्या शास्त्रामध्ये गेलेले. स्वतःचा लहानपणा दुसऱ्याचा मोठेपणा सिद्ध करण्याकरिता केल्या जाणारी हस्तकर म्हणजे डोख आणि हस्त म्हणजे असा नम्र भाव व्यक्त करणं याला प्रणाम म्हटलं जातं महाराज. आणि तो केला पाहिजे. तो जर केला काय काय वाढतो मला असं वाटतं आयो हो, म्हणजे पहिलं आपलं आयुष्य वाढतं, त्याच्यानंतर आपली विद्या वाढते, त्याच्यानंतर आपलं बल वाढतं आणि त्याच्यानंतर आयोर विद्या यशो आणि बलम आपली विद्या वाढते महाराज. आणि 4 गोष्टी नम्र मला असं वाटतं आणि ह्या 4 तर वाढतातच, हे व्यवहारात कमी येतात. आणि पुन्हा नमस्कार घातला तर हे तर कामी, हे तर व्यवहारामध्ये. पण जर आपण नमस्कार घातला तर पुन्हा काय वाढतो? अहो काय नाही वाढत. आमचा एवढा मोठा देव आहे पण तो हृदयात येऊन बसतो. ध्यानात घ्या. लक्षात आलं का? म्हणून उद्धट नाही राहिलं पाहिजे, नम्र झालं पाहिजे. तो आनंद लक्षात आलं, एवढा आनंद आहे तो न अंत असा आनंद हा, ज्याचा अंत नाही असा आनंद असलेला परमात्मा. पण तो कुठं येतो? महाराजांनी सांगितलं प्रमाणात. कुठं येतो? नम्र नम्र झाला भूता
आपण इथं शिकवायसाठी नाही आलो, काही गोष्टी शिकायसाठी सुद्धा यावं लागतं. ध्यानात घ्या, एवढी गोष्ट मी आले जे इतकं बोललो ते आमच्या जिच्याकडं आदरणीय गुरुवर्य यांच्याकडे शिकलो मी की आपण 100 पार जरी झाले तरी उद्धट राहू नका. ते गुणवान आहे, वयाना जास्त आहे, म्हणजे तपवृद्ध आहे, अवस्थवृद्ध आहे, ज्ञानवृद्ध आहे, आश्रमवृद्ध आहे. असं असताना सुद्धा महाराज त्यांनी जर पाय पडले तर समजून घ्यायचं, याच्यातून आपणच बोध घ्यायचा. अलग लक्षात. म्हणजे प्रामुख्याने आमचे गुरुजी, कारण काय गुरुजी आता म्हणजे जिजांना कल्पना आहे, गुरुजी देवबाप्पा जर असे ते समोर असले, देवबाप्पाचा अधिकार जरी नसला तरी ते काय करायचे, सुरुवातीला बुक्का लावायचे. मग बुक्का का लावायचे, ते म्हणायचे की निदान ब्राह्मणाला तरी कळावं की बा आपण यायच्यापेक्षा वेगळे आहेत, निदान अंडे बंद करतील. आलं का? म्हणजे याचा अर्थ असा आहे, बदल अपेक्षित असतो. काही वेळेला इशारा द्यायचा आणि काही वेळेला श्रेष्ठाचार सांभाळायचा. विठाला म्हणजे सारे भूदेव नाही बरं का, ध्यानात घ्या. कारण अहो आम्ही तर ब्राह्मण पूजक आहे वास्तव जर विचार केला, पण जे खाणारी असतील, कारण त्यांचा तो धर्म नाही म्हणून, याचा अर्थ हा आहे. प्रामुख्याने जर विचार केला तर असे आदरणीय जिजा इथं उपस्थित आहेत. आदरणीय आमचे बालासाहेब महाराज उर्फ दादा, त्यांची तब्येत खराब असताना सुद्धा आज परिस्थिती नाही पण तरी सुद्धा ते उपस्थित आहेत. आमचे माऊली महाराज गुरुबंधूचे, आता म्हणायला काही अडचण नाही. त्याच्यानंतर आमचे बंडू महाराज, बैराम महाराज, मृदुंगाचार्य, परिसरातील सर्व दिग्गज ज्ञात अज्ञात गुणीजन महाराज मंडळी, माईक सिस्टीमवाले, आमचे यूट्यूबवाले, मागे बसलेल्या माता भगिनी, पुढे बसलेला सर्व वर्ग, आजूबाजूचे सुद्धा जे मंडपाच्या बाहेर आहेत त्यांना सुद्धा मला असं वाटतं साष्टांग दंडवत प्रणिपात घालून आता मी माझ्या कामाला आता सुरुवात करतो. इकडं हे काही स्थिर दिसत नाही मला, इकडं तिकडं पाहायचं नसतं. आता मला तुम्हाला तुमचं नाव एकदा सांगून द्या. गणेश. गणेश म्हणजे काय काम झालं आता, आहे की नाही? समान शिलेषु व्यसनेषु सख्यम, समान धर्म नाव जरी आले तरी त्यांचं ऐक्य होत असतं. ध्यानात घ्या. विठ्ठल चला, आज तर कीर्तन मला असं वाटतं अत्यंत जबाबदारीने, फक्त चिंतनच अभंगाचंच करायचं. जिजा दादा ही सर्व जुने जाणती मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला आजूबाजूला जायचं नाही, महाराजाला प्रश्न करायचा. महाराज तुम्ही संतांचं वर्णन केलं पण का, असा आमचा प्रश्न आहे. तर महाराजांनी सांगितलं याला 4-5 कारण आहेत. पहिलं, संतांचं जे वर्णन केलं त्याचं मूल कारण असं आहे, जगामध्ये वर्णन करण्यास योग्य फक्त जर कोण असेल तर महाराज संतच. कारण महाराजाचे कितीतरी प्रमाण या निमित्ताने आपल्याला देता येईल. कारण पहा तुम्ही जगात पहा ना, एक तर देव वर्णन करायसारखं आहे आणि दुसरी गोष्ट कोण आहे महाराज, आहे की नाही? वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची महाराजाचं प्रमाण आहे. लक्षात आलं की एक तर विठ्ठलाचं वर्णन केलं पाहिजे आणि एक तर संतांचं वर्णन केलं पाहिजे. वर्णनीय जर कोण असेल जगामध्ये ते फक्त संत आहे, म्हणून संतांचं वर्णन एक. दुसरं महत्वाचं कारण असं आहे, महाराज संतांचं वर्णन का केलं हो? महाराजांनी त्याचं दुसरं कारण सांगितलं. मला सांगा, समाजामध्ये आपण जर विचार केला तर आपल्याला आपण पाप करतो का नाही? गणेश पाप करतो का नाही? लवकर बोलायचा. पाप करतो का नाही? नुसतं कायनच करतो का वाचिनी करतो? अहो कायनीच करतो असं नाही. कायेन वाचा मनसापि पातकम नित्यम प्रकृती शठा हटे नाही. म्हणजे काया वाचा मनाने आम्ही सदैव पातक करणारी मंडळी आहे. आणि असं जर पाप आपलं जायचं असेल ना महाराज, तर आपलं शास्त्र सांगतो. तुम्ही पहा आता समजा तिथं कुंभमेळा आता सध्या चालू आहे, तिथं कोण गेलं? इथं नाहीच गेले लोक. मग तिथं एक डुबकी जरी मारली गंगेमध्ये तर तुमचं पाप नष्ट होतं. पण आपण तिथं गेलो नाही. मग पाप तर जायचं असेल तर हरिक्षेत्रम, कुरुक्षेत्रम, श्रीरंगम, सेतुबंधनम एवं आदेश तीर्थेषु ब्रह्ममान इतस्तता इत्यादी क्षेत्रामध्ये आपण गेलं पाहिजे. आपण पापमुक्त झालं पाहिजे. पण आता लोक आता एवढं मोठा समूह आपल्या आनंद गावचा तिथं गेला नाही पापमुक्त होणार नाही. मग आमच्या संतांनी सांगितलं सोपा उपाय ना, पापमुक्त तिथं जाऊन पापमुक्त झाल्यापेक्षा सत्यातच व्हा ना. त्याचं कारण काय आहे? नुसता तुम्ही संताचा जप करा. जाती संताची याद रे, जाती संताची याद रे,
महाराजकडे पाहिलं नव्हतं, पण त्यांनी प्रमाण देऊन सांगितलं मी आहे ना बाबा इथं. आलं का लक्षात? म्हणजे जाती संताची या जपे तुका म्हणे पापे. महाराज पाप मुक्त जर व्हायचं असेल तर जगामध्ये एकमेव उपाय आहे, तुम्ही संतांचं वर्णन करा. आता जिजासारख्याचं 2 मिनिटं वर्णन केलं, अहो 100 वर्ष निष्काम परमार्थ केलं, वर्णन केलं तरी पुण्य आहे ध्यानात घ्या. आज काही समजू नका. म्हणजे एवढं सामर्थ्य. लोक म्हणते महाराज हे त्याची स्तुती ते त्याची स्तुती करते हे कीर्तनामध्ये. अहो हे रात्र आणि दिवस भजना करता कीर्तना करता पाळणारे लोक आहे, त्यांचं वर्णन करण्यात सुद्धा पुण्य आहे ध्यानात घ्यायचं. म्हणजे त्यांच्यामुळं तारखी बी भेटत्या पुन्हा. असं काही समजू नका तुम्ही. पण मूळ मुद्दा हा आहे की आपण पुण्यवान होतो महाराज, म्हणजे पाप मुक्त होतो. आणि दुसरं कारण असं आहे की जर म्हणजे वर्णन करण्यास योग्य जगामध्ये संत म्हणून संतांचं वर्णन एक, पापमुक्त व्हावा असं जर वाटत असेल तर संतांचं वर्णन 2. आणि तिसरं कारण काय हो, अहो जगामध्ये तुम्हाला पापी राहा आवडतं का पुण्यवान व्हावं आवडतं? मला सांगा बरं. हा, तुम्हाला पाप आवडतं जास्त का पुण्य आवडतं? हा, पुण्य. इमानदारीने बोलायला लागले तुम्ही. गणेश वा काय आवडतं तुम्हाला? म्हणले पुण्य. बरोबर आहे. मग पुण्य जर आवडतं, पण तुम्हाला आवडतं पुण्य, करता काय दिवसभर? नाही काम सोडा हो, पण सहसा आपल्या खूप काय होतं हे सांगा मला. तुम्हीच नाही, तुम्ही प्रतिनिधी माझे असं आपल्याला जास्त पुण्य करा वाटतं, पुण्यवान व्हावं वाटतं, पण दिवसभर घडतं काय आपल्याकडून? हा, जास्त वाटचाल कुणीकडे आपली? सरळ सरळ पाहणार. इथं कीर्तन आहे, इथं आपलं कीर्तन चालू आहे. तुम्हाला कीर्तन जास्त काल कीर्तनात पाप आहे का पुण्य आहे? पुण्य आहे. बरोबर आहे ना? हे साऱ्याला माहिती आहे की नाही? मग आणि प्रपंचामध्ये तिथं पाप आहे का पुण्य आहे? सहसा पापच घडतं. याचा बांध कोरला त्याच्या मुलीचं लग्न मोडलं, बाकी घडतं काळजीचं. आता सांगा ना तुम्ही व्यवहारामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये इथून सुरू झाला का पठ्या, मला असं वाटतं याचं त्याचं उकरीतच बसतो आपण. काय घडतं आपल्याकडून काय घडतं? पापच घडतं का नाही? मला इमानदारी आता इथं बोलायचं. इथं जर पुण्य आहे आणि तिथं जर पाप आहे तर तुम्हाला हे जास्त काल चाला वाटतं का ते जास्त काल चाला वाटतं? हा, हे चाला वाटतं इमानदारीना. घडीकडे पाहत नाही तुम्ही. महाराज इथं साऱ्या लोकांना विचार तुम्ही, हे याच्या हे 3 मिनिटावर आहे, याचा मिनिट मागं पुढं झालं लोक म्हणते याला कोणी आणला. बरोबर. महाराजाचा मिनिट मागं पुढं झालं तर याला कोणी आणला. म्हणजे पुण्यस्य फलम इच्छन्ते सुखम, पुण्यस्य फलम सुखम सर्व विच्छन्ति मानवा, पण पुण्यम न इच्छन्ति मानवा. पापस्य फलम दुःखम न इच्छन्ति मानवा, पण पापम कुर्वन्ति यत्नता. अरे पुण्याचं फल सुख सर्वाला पाहिजे, पण पुण्य नाही आवडत महाराज. आणि पापाचं फल दुःख नको, पण पाप केल्याशिवाय राहत नाही. आमच्या महाराजांनी सरळ सांगितलं, पहिलं संतांचं वर्णन करण्यास योग्य म्हणून वर्णन, त्याच्यानंतर संतांचं वर्णन पापमुक्त व्हायचं म्हणून वर्णन, आणि त्याच्यानंतर संतांचं वर्णन तुम्हाला पुण्यवान जर व्हायचं असेल तर या सप्त्यामध्ये जर संतांचं वर्णन केलं काय होतं पुण्यवंत भावे सांगितले मी आता. वर्णन करण्यास योग्य म्हणून संतांचं वर्णन, पापमुक्त व्हायचं म्हणून संतांचं वर्णन, आणि पुण्यवान जरी व्हायचं असेल तरी संतांचं वर्णन. आणि आता 4थं कारण आहे महाराज. मला सांगा, अनुकूल विषय कधी कधी महाराजाच्या लक्षात आलं, समाजाला अनुकूल विषय सांगितलं का ती वस्तू प्राप्त जरी नसेल तर प्राप्त व्हावा अशी इच्छा होत असते बरं का अंतःकरणामध्ये. आता उदाहरणार्थ कधी कधी ऐकून माणसं पळत येत पहा, कधी कधी ऐकून माणसं त्यांची वस्तू घेण्याची प्रवृत्ती माणसाची होत असते.
उदाहरणार्थ आता जालन्यामध्ये एक असा पदार्थ आलेला आहे आमच्याकडं, गणेशराव, जर तुम्ही यायचं असं तर घ्या. ती वस्तू जर तुम्ही घरी आणली तर तुमच्या बायकोला सारायचं काम नाही, रांगोळ काढायचं काम नाही, चहा करायचं काम नाही, स्वयंपाकाचं काम नाही, कपडे धुवायचं काम नाही, शेतात जायचं सुद्धा काम नाही, महाराज तुम्हाला वाढून सुद्धा द्यायचं काम नाही. ती वस्तू घरात आली आणि एकदा जेवली की पुन्हा जेवायचं काम नाही. ध्यानात घ्या, अशी वस्तू आहे. फक्त 1,500 किंमत आहे. किंमत किती तिची? 1,500 आहे. येतं का नाही घ्यायला? वाटलं का नाही तुम्हाला? हा, सारीच येते. मग मला सांगा, ती वस्तू तुम्ही पाहिली का? नाही. वस्तू तुम्ही पाहिली नाही, पण वस्तू चांगली का नाही? चांगली का नाही? ऐकून इच्छा झाली का पाहून इच्छा झाली? हा, ऐका. तुम्हाला मी खरं तर मला असं वाटतं कधी ऐकून कशी, आमचा खरं तर एक ब्राह्मण, त्या ब्राह्मणाचं नाव आहे सुदेव ब्राह्मण. सुदेव नावाचा ब्राह्मण पूर्ण देशांतर, भूटान, अमेरिका, पाकिस्तान वगैरे, इंग्लंड, रेगिस्तान वगैरे सर्व देशामध्ये, हे अखंड भारत होता, पूर्ण देशांतरात गेला. गेल्याच्या नंतर मला असं वाटतं रुक्मांगद राजेने त्याला विचारलं, आपल्या म्हणजे रुक्मिणी मातेच्या वडिलांना, की वा हा तू पूर्ण देशांतर जाऊन आला, कोणत्या देशाचं काय चालेल आणि त्याचा राजा काय करतो? हे वर्णन करता करता सुदेव नावाच्या ब्राह्मणांना महाराज एवढं सविस्तर वर्णन केलं, इतकं सांगितलं भारी. आणि मग त्यांनी सांगितलं आता ते सोडा, आपल्या देशातल्या राजाचं काय काय चालू आहे, मांडलिकांचं. तेव्हा हे गुजरात, महाराष्ट्र, गोवा वगैरे जे आहेत नाही, हे राज्य नव्हते, मांडलिक राज्य. आणि मग तिथल्या मांडलिकाचं काय चाललं, तर मग त्याने सांगितलं गुजरातचा राजा, त्याचं नाव आहे, अहो त्याचं नाव श्रीकृष्ण आहे. आलं का? त्याचं घर पाण्यात आहे. पुन्हा विशेष म्हणजे घर लोखंडाचं नाही, घर सुवर्णाचं आहे. त्या राज्यातल्या सर्व लोकाला संडासला, बाथरूमला जायचं काम नाही. नेहमी ते लोक तृप्त आहे, नेहमी त्याचे शरीर सुगंधी आहे, मल मूत्र रहित हा देव, हा ते देवत्वाचं काय केलं, लक्षण केलं. तो राजा बी असा आहे, तो राजा नेहमी तरण असतो, केस एकही त्याचा पांढरा होत नाही. पुन्हा सुख, नित्य, प्रकाश, विभू, नाम, रूप, आधार, जगास मती न लकई, जी ही मती न लकई, जो मग शुद्ध अपार, असा तो देव आहे. मला सांगा, हा सुदेव नावाचा ब्राह्मण सांगा कोणाला सांगत होता? हे लवकर लवकर बोलत जा आता. हे जे विवेचन कोणाला सांगत होता? राजाला, रुक्मिणीच्या बापाला सांगत होता. आणि ऐकत कोण होतं मागं? लवकर लवकर बोला, मला पटवून द्या फक्त. सांगत कोणाला होता? राजा सांगत कोणाला होता? आपलं हे सुदेव नावाचा ब्राह्मण सांगत कोणाला होता? राजाला. ऐकत कोण होतं? ऐकत होती आमची मागं रुक्मिणी. आणि लक्षात घ्या, ज्याला कल्याण करायचं ना महाराज, ते कुठून करूच ते दानात घ्या. ते ज्याला कल्याण करायचं ना ते कुठून ऐकत. असं समजू नका जे मंडपातच आहे ते ऐकायला आले ते यायचं कल्याण. काही मंडपाच्या बाहेरून बी ऐकत घरी बसल्या बसल्या. कल्याण करायची इच्छा असली पाहिजे फक्त, हे ध्यानात घ्या. आता आमच्या पाठाला जे लाईव्ह पाठ सांगतो मी झुमेचवर, तर त्याच्यात बरेच लोक ऐकायला आहेत बाहेरचे, म्हणजे मेकर आहे, हैदराबाद आहे, चंद्रपूरपर्यंत लोक आहेत महाराज, मुख्य काही लोक. आणि घरातल्या बाया आमच्या म्हणत्या झाला का नाही तुमचा तो वेदांत, ब्रह्मन माया ब्रह्मन माया. मला सांगा, कधी ज्याला कल्याण करायचं ना ते कुठून ऐकत आणि घरातल्या लोकांना समजत नाही. असं काही नाही महाराज, कोणाचं कल्याण होईल. लक्षात घ्या. गणेश बुवा सांगत होता राजाला, ऐकत कोण होती? रुक्मिणी. दुसऱ्या दिवशी बोलून घेतलं, देव बापा तुम्ही जे सांगितलं ते खरं का? तो म्हणे बापा माझं खरं का खोटं, पण माझं नावच सुदेव ब्राह्मण हे त्याच्यावरच पडलेलं आहे, मी वागवतो चांगला म्हणून. मग आता तू समजून घे, मग मी जे सांगितलं ते खरंच आहे. आणि जर ते तुम्ही सांगितलेलं खरं आहे तर माझी अशी इच्छा आहे की हे पत्र घ्या, कारण पत्रच लिहिलं महाराज, आणि ते पत्र लिहा आणि तुमच्या त्या देवाला सांगा आता मला त्याच्या वाचून जीवन जगणं शक्य होणार नाही. कोणत्या वेगानं तुला यायचं असेल तर ये, आणि मला पटकन उचलून घेऊन जा. तिथूनच पुढे पळून जायची सवय लागली लोकांना, ध्यानात घ्यायचं. आलं का? आणि परिणाम काय झाला की हे झालं महाराज. आणि मग आमच्या देवाना ते, आणि का महाराज पळून जाणं अयोग्य असं मी समजत नाही. फक्त जाणाराने योग्य ठिकाण जावं एवढीच चूक. म्हणजे माऊलीने सांगितल्याप्रमाणे शोधोनी कुळे दोन्ही आणि प्रियाशी अनुसरी कामिनी कुशाल पळा, काय अडचण नाही, बापाची इज्जत जाणार नाही. आलं का? पण हे तुम्ही जर चुकीचं केलं, माऊलीच्या बाबा देतून मी तुम्हाला कोळ शोधा, नवरदेव शोधा, आयुष्यभर तुम्हाला तो सांभाळणार आहे का याचं संशोधन करा, संपलं काम महाराज. आलं का? काय झालं?
काहीच नाही ना राहू द्या. म्हणजे प्रामुख्याने जर विचार केला तर ही गोष्ट महाराज इकडे पहा, म्हणजे विषांतर नको व्हायला. आमच्या रुक्मिणी मातेला देव आला, देव उचलून घेऊन गेला, विषय माझा समाप्त झाला. याच्यातला मुद्दा मूळ पहा. रुक्मिणीने देव पाहिला का सुदेव नावाच्या ब्राह्मण कोण ऐकला महाराज? ऐकला. मग तिला पाहून प्राप्तीची इच्छा झाली का ऐकून इच्छा झाली? चला पुढं झाला. तसं समाजाला त्यांनी संत कसे हे त्यांनी पाहिले नाही. संत कसे हे जरी पाहिले नाही पण संताचं वर्णन केलं तर वर्णन ऐकून सुद्धा त्यांना ती इच्छा होऊ शकते. म्हणून तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन केलं. त्याचं कारणच असं आहे महाराज. आणि जगामध्ये तुम्ही सांगा ना, एक दुसरी गोष्ट अशी आहे, पुन्हा हे 4 कारणं झाले आणि मूळ 5वं कारण असं आहे. मला तुम्हाला असा प्रश्न करायचा, तुम्ही माझी निंदा केली म्हणजे मी तुमच्या गावात येईन का माझी स्तुती केली म्हणजे तुमच्या गावात येईन? हा महाराज, मी तर जाऊ द्या, स्तुतीनं देव प्रसन्न होतो, स्तुतीनं संत प्रसन्न होते. कारण श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा असं गान गालन मग सांगितलं बाबा काळजी करू नका मी अवतार घेणारे येणारे. अशी निंदा केली मग देव खाली आला का स्तुती केली मला असं वाटतं तेव्हा देव खाली आला. मग देवाला सुद्धा काय लागते? प्रसन्न करण्याकरता स्तुती लागते. तसं संत सुद्धा आपल्या जीवनात प्रसन्न व्हावं असं जर वाटत असेल तर माणसाने संताची स्तुती केलीच पाहिजे. एक 4-5 कारण महाराजांसमोर ठेवून सांगितलं की या लोकांमध्ये पवित्र कोण? महाराज सांगतात अभंगाचं पहिलं चरण. पवित्र सोहळी म्हणजे आमचे संत कसे पवित्र. आता आमचे गुरुवारे भाऊ याच्यात काही औषधक पाडायचे पहा. वास्तव जर विचार केला तर पवित्र जगामध्ये पाहणं, काही वस्तू देशाने पवित्र आहे, काही वस्तू कालाने पवित्र आहे, काही वस्तू काली म्हणजे जिवंत असताना पवित्र आहे, काही वस्तू मेल्यावर पवित्र आहे, काही वस्तू संबंधाने पवित्र आहे आणि काही वस्तू प्रामुख्याने जर विचार केला तर मला असं वाटतं स्वरूपाने पवित्र आहे. आता ध्यानात घ्या, वास्तव जर विचार केला तर काही वस्तू देशाने पवित्र आहे. गणेशराव आता पहा ना, म्हणजे अमेरिका पवित्र आहे, पाकिस्तान पवित्र आहे का भारत पवित्र आहे? हा कसं काय? बर हुशार माणूस अंदाजी ठोका टाकलेला दिसतो. पण महाराज अहो काही लोकांचे प्रश्न आहे. मला एकाने विचारले की तुमच्या भारतात देव 24 अवतार तुमच्या भारतात आहे, अमेरिकेत नाही, पाकिस्तानमध्ये नाही, भारतातच का? त्याला एक उत्तर दिलं मी, महाराज आता हे तुम्हाला पटलं तर घ्याण्यात सोडून द्यायचंच. त्याला म्हटलं समजा तुम्ही शेतात गेले गणेशराव, समजा तुम्ही शेतात गेल्याच्या नंतर विचार करा, पायाला जर लागलं तर दवाखान्यात जाता का तिथंच पट्टी वगैरे करता? सहसा 100% हा जागेवर. बरोबर बोलली. हाताला येणं लागलं घास कापताना, आता मला बी लागेल, हा घेऊ तुम्हाला दिसतो. म्हणजे जर आपण शेतात गेलो येणं लागला आता दवाखान्यात गेलो का आपण? नाही, तिथंच आपली पट्टी बांधायची, मोकळे होतो. डोक्याला लागलं तरी सुद्धा 100% दवाखान्यात जाईलच माणसं असं नाही. पण तुम्ही जेवले घरी झोपले आणि झोपल्याच नंतर छातीत चमक निघायला लागली, आता कसं काय? म्हणजे वारे वा. मग बाकीच्या अवयवावर तुम्ही दया केली नाही आणि हृदयावर काय करता तुम्ही? हृदयावर काय करता तुम्हाला माहिती आहे?
बाकीच्या अवयवाला काही जरी झालं तर आपण आपला प्राण राहू शकतो. ध्यानात आलं का? बाकीच्या अवयवाला काही जरी झालं तरी आपला प्राण राहू शकतो, पण हृदयाला जर झटका बसला तर इथून आपण जाऊ शकतो. कारण आपण काही जरी झालं, हृदय सांभाळतो. हृदय सांभाळलं की बाकी सारं शरीर शाबूत आहे. आलं का? देवानं सांगितलं अमेरिकेला काही झालं मला अजिबात काही वाटत नाही, कारण तिकडंच पट्टी. कारण हे पूर्ण विश्व हे माझा अवयव आहेत. पूर्ण विश्व हे माझे बाकीचे अवयव आहेत. आणि भारत म्हणजे माझं हृदय आहे. भारताला जर झटका बसला तर मी तिथे गेल्याशिवाय नाही. म्हणून ध्यानात घ्यायचं, आमचा देव भारतात का आला? कारण सारे अवतार कुठे जिजा आपल्या भारतामध्ये. त्यातली त्यात महाराज, त्यातली त्यात सांगतो तुम्हाला. बाकीचे बरं तुम्ही म्हणा बरं, अमेरिका माता की नाही, पाकिस्तान माता की नाही, भूटान माता की, इराण माता की नाही, रेगिस्तान माता की, चीन माता की नाही, पण भारत माता की. काय कारण याचं? पाच वापदारला नाही तर काय हृदयाचा विषय हा. कारण अमेरिका म्हणलं की भोग प्रधानता, पाकिस्तान म्हणलं की क्रोध प्रधानता. कारण पाकिस्तानमध्ये क्रोधी लोक आहे, अमेरिकेमध्ये भोगी लोक आहे, आणि भारतामध्ये महाराज त्यागी लोक आहे. कारण त्यागाची माती म्हणजे आमचा भारत आहे. आणि या भारतातल्या त्यातली त्यात पाहण महाराज, कारण शब्दाचाच अर्थ आहे भानाम ब्रह्म रतनाम रतयति तिसा भारत. जो देश सदैव परमात्मा स्वरूपात क्रीडा करतो त्या देशाला काय म्हणायचं? भारत. किंवा भगीरथस्य देश हा भारत. हा राजा भगीरथाच्या त्यागातून ज्याची निर्मिती त्याचं नाव काय आहे? भारत. आता मला एक सांगा, त्यातली त्यात महाराष्ट्र. महाराज आपण एवढे भाग्यवान आहोत. बाकीचे राज्य पहा, गोवा काय अर्थ काढणार? गोवा पुढी होती काय कोण खायची मला वाटतं माग. आलं का? कर्नाटक काय अर्थ काढणार? नाही, है की नाही? बाकीचे सारे मणिपूर वगैरे सारे राज्य पहा. पण महाराष्ट्र महान हाच असो राष्ट्र, हा महाराष्ट्र महान असं जे राष्ट्र. त्याचं कारण काय महाराज? अहो शूरवीर छत्रपती शिवाजी महाराज सारखे याच राज्यात, म्हणून महाराष्ट्र महान. वीरांगणा जिजाऊ आईसाहेबासारख्या याच राज्यामध्ये महाराष्ट्र महान, आहे की नाही? 18 पगड जातीमध्ये निर्माण झालेले संत नाही, संतांची मांदियाळी याच राज्यामध्ये, म्हणून महाराष्ट्र महान. आणि महाराजांनी सांगितलं आम्ही इथं जास्त का आलो त्याचं कारण असं आहे, कारण आम्हाला येण्याकरता जात नाही पाहिजे. मग जे सांगितलं जातीला अनुसरून मला असं वाटतं ब्रह्मज्ञान किंवा हे जातीत नसतं होत, आहे की नाही? ब्रह्मज्ञान योग्य जातीत होतं का योग्य अधिकाऱ्याकडे येतं? लवकर बोला. हा हो नाही, जातीचा माणूस मोठा होतो का अधिकारी माणूस मोठा होतो? असेल महाराज, जात नाही महत्वाची, कोणतीही जात असू दे. आता काही ब्राह्मण, आपण ब्राह्मण आहे श्रेष्ठ आहे, मागाशी म्हटल्याप्रमाणे अंडे खात असत, मग आता ते श्रेष्ठ आहे का कनिष्ठ आहे? कनिष्ठ आहे. एखादा शूद्र आहे आणि तो जर विद्वान झाला तो कनिष्ठ आहे का श्रेष्ठ आहे? मग इथं जातीवर आधारित आहे का आपापल्या अधिकारावर आधारित आहे? म्हणून मला एक सांगायचं इथं आणि मी तुम्हाला अंदाजी बोललो असं काही समजू नका. जन्मानं जे आहे ते क्षुद्र, जन्मानं सर्व जे जन्माला आली महाराज ते कोण आहे? क्षुद्रचे. आणि संस्कारात द्विज उच्चते, हे सूत्र आहे ना. संस्कार झाले मग त्यांना ब्राह्मण माना किंवा चातुर्वर्ण्य माया सृष्टम. पण पुढे शब्द काय सांगितला? गुण कर्म विभागाशा. गुण आणि कर्म याला अनुसरून आम्ही मोठे आहेत, असं महाराजाचं म्हणजे प्रमाण कितीतरी देऊन आपण वास्तव जर विचार. आणि ब्राह्मणो मी मुखमाशीत, ब्राह्मण माझं मुख आहे महाराज, देवाचं वाक्य आहे. ब्राह्मण माझं मस्तक आहे, क्षत्रिय बाहू आहे, वैश्य मांडी आहे, आणि पाय शूद्र आहे, आणि माझे चारही अंग आहे. याचा अर्थ आहे जिथं विद्वत्ता आहे त्याला ब्राह्मण म्हणा, ज्याच्याकडे ताकद आहे मुसलमान जरी असला त्याला क्षत्रिय म्हणा, जो व्यापार करत असला कोणी असला त्याला म्हणजे वैश्य म्हणा, आणि भाव ज्याच्याकडे आहे त्याला क्षुद्र म्हणा. इथं कुठं जातीचा संबंध आहे? म्हणजे याचा अर्थ असा आहे प्रामुख्याने आमचे संत या महाराष्ट्रामध्ये आले हे जात पाहून नाही आले, तर अधिकार पाहून या मातीची भूमी पवित्र आहे असं पाहून. हे मी म्हणत नाही साधू कुठं जन्म घेतो? घेतो हरीचे दास जन्म घेती, घेतो हरीचे दास जन्म घेती, घेतो हरीचे दास
सांगायचा होता की आमचा देश हा देशता अपवित्र आहे. आमचे गुरुवरे भाऊ सांगायचे म्हणजे आम्ही ज्या देशात राहतो ना देशता अपवित्र. काही वस्तू देशाने पवित्र आणि काही वस्तू मला सांगा ना कालाने पवित्र आहे. उदाहरणार्थ तुम्ही काय पवित्र मानता का अपवित्र मानता? गोमाता पवित्र आहे बरोबर. मेलेली का जिवंत? हा जिवंत पण आणि मेलेवर पण बरोबर आहे. मला गणेशराव अति हुशार, नुसते हुशार नाही म्हणजे जिवंत असताना गोमातेची सेवा केली पाहिजे आणि तिची गोविश्वाची माता राहा. गोमाता ही विश्वाची माता आहे आणि ते आपण एखाद्या गाईच्या सेवेमध्ये महाराज 33 कोटी देवतेची सेवा होते ना. आपली सेवा केली पाहिजे. आपण दूध देते ती, आरोग्य बी देते आणि बुद्धी बी देते पुन्हा, हे ध्यानात घ्या. आणि अशी गोमातेची सेवा करत असताना मग गणेश बुवाला असं कीर्तनात सांगितल्यामुळे गाय मेली. ती चांभाराकडे गेले, तिचं कातडं काढून बूट करून द्या म्हणे. बूट केला आणि डायरेक्टच पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात घेऊन गेले. तरी बडवे म्हणू लागले की बाबा तुम्ही जाऊ नका असं बूट घालून. तो म्हणे मग गाय पवित्र आहे, गोविश्वाची माता राहा. असा हल्ला गणेशराव काय सांगा तुम्हाला, पेपरलाच बातम्या आल्या. आता मला सांगा गणेशराव तुम्हाला जे मारलं हे पवित्र म्हणून मारलं का अपवित्र आहे म्हणून मारलं? काय कारण त्याचं? गाय पवित्र नाही का? तिचा बूट कातड पवित्र नाही का? नाही. मग हा काय झालं आता? अहो तुम्ही गाय पवित्र आहे म्हणून तिच्या चांबड्याचे कातड्याचे बूट करून मंदिरात गेला. आमच्या गावातला आणला होता एक म्हणून सांगितलं तुम्हाला. त्यांना सांगत नाही. त्यानं काय केलं, नवा बूट आणला, जुना कालन. त्यानं डायरेक्ट ते म्हणे कोण नाही इथं दर्शनाला जायचं, आपल्याला लगेच बागला टाकला आणि दर्शन घेतलं. हानीत बाहेर काढला. मग ते लोक म्हणले एकच काय तर बाबा ते म्हणे 1000 रुपयाचे गेल्यावर काय करू? अहो तिथं पैशाला किंमत आहे का तुमच्या काही जरी असेल तिथं पवित्राला किंमत आहे. कारण तुमचा बूट गाईच्या कातड्याचा जरी असेल तर गोमाता पवित्र आहे बाबा. पण ते जीवंतत्व अवच्छेदक संबंधानेच गाय पवित्र आहे, मेल्यावर पवित्र नाही. आलं का? म्हणजे हा काल आहे तिचा, जिवंत असतानाचा काल म्हणजे कालाने पवित्र. आलं का? आणि याच्या उलट पहा, हरण पवित्र का पवित्र? हरण पवित्र आहे, मेल्यावर पवित्र का जिवंत असताना? अहो जिवंत असताना पवित्र आणि मेल्यावर सुद्धा पवित्र आहे महाराज. कारण मेल्यावर तर आवर्जून हरणाच्या कातड्यावर लोक मोठमोठे साधू कुंभमेळ्यात पहा काय करतात. तो एक व्याघ्र असन आणि मला असं वाटतं दुसरे मृग असन. म्हणजे हे करूनच त्याच्यावर काय करतात ते पूजा बसतात आणि पूजा करतात. तिन्ही कालामध्ये आमचं हरण काय सांगितलं? पवित्र सांगितलेलं आहे. हे कळलं पाहिजे महाराज. व्यवहारामध्ये पवित्र कशाला अपवित्र कशाला हे जर आम्हाला माहीत झालं पान महाराज. आता तुम्ही मौतीला गेल्याच्या नंतर ती जागा पवित्र होती का अपवित्र होते? प्रेत गल्लीतून गेल्यावर अपवित्र होतं बरोबर होतच ना महाराज. मौतीहून आल्यावर आपल्याला स्नान करू लाग. अहो अपवित्र होतच. मग आता पवित्र करायचं असेल काय? सडा मारायचा का त्याच्यावर? नाही, सडा मारायचा नाही. ती जागा तुम्हाला जर पवित्र करायची असेल तर याच्याकरता फक्त सूर्याचा प्रकाश आला का पवित्र होते. एवढं सूर्याच्या प्रकाशाला महत्त्व आहे मला. सूर्याचा प्रकाश आला मौतीतून गेली, शिराळ पडलं, त्याच्यानंतर पुन्हा प्रकाश आला की पुन्हा ती जागा काय होती? पवित्र होती. सोहळं धुवायचं काम आहे का महाराज? सोहळं कधी धुवायचं काम नाही. आणि घोंगडं धुवावं लागतं. घोंगडं धुवावं लागतं होय? घोंगडं धुवायचं काम आहे का? अहो घोंगडं हे असं नाही, घोंगडं धुता येत नाही. झटकेले का पवित्र ध्यानात घ्या. घोंगडं कधी धुवायचं नाही. घोंगडं आणि गोधडं झटकायचं. गोधडं झटकायचं का धुवायचं? गोधड्याला आमच्या माऊलीला दसऱ्याला काढावंच लागतं. कारण ते धुतल्यावर पवित्र, घोंगडं झटकल्यावर पवित्र. जगामध्ये ही जागा जर अपवित्र झाली तर प्रकाश पाळल्यावर पवित्र. एवढं पवित्र अपवित्राचं आपल्या शास्त्रामध्ये. अहो तुम्ही आता लघुशंकेला जर गेले तर किती वेळेला गुणा केला पाहिजे? सहसा आपलं शास्त्र सांगतं लघुशंकेला गेले तर 3दा चूळ भरली पाहिजे. तुम्ही संडास बाथरूमला जर गेले तर किती वेळेला चूळ भरली पाहिजे? 7 वेळेला. आणि घोट्यापर्यंत हातपाय धुतले पाहिजे. पण आमचे बहादर काय कोणीच कोणाला ऐकायला तयार नाही. ते कोण डबा फेकला की बायकोला सांगतो ती वाढून. हात धुवायचं लांब, नुसतं फेकायचंच काम आहे. काय महाराज असा बहादर वर्ग आपल्या दे. म्हणून कीर्तन आहे ना, हे परिवर्तन लांब राहू द्या. परिवर्तनपेक्षा मार्गदर्शन गरजेचं असतं. परिवर्तन होईन तेव्हा. पण सामाजिक जे आमचे जगताप साहेब ऐक नाही कोण इथं आलं का ते म्हणले हे कीर्तनात तत्वज्ञानापेक्षा सामाजिक आता
सामाजिक संतुलन महाराजाचं खरंच लोकांचं आता बिघडलेलं आहे. फार मोठं TV YouTube चॅनल वगैरे आपण जे आहे ना एवढी क्रांती करून बसतो आता. आणि आता तुम्ही जर TV पाहिली आता सोयाबीन किती भाव आहे याच्यावर चर्चा नाही, कापूस किती भाव आहे याच्यावर चर्चा नाही, कसा आपला महाराष्ट्र पुढे जाईल याच्यावर चर्चा नाही, कोणी खून केला आणि कसा केला आणि याला मोका लावायचा का फोका लावायचा आलं का याच्यावर चर्चा आहे. ह्याच कोणत्या जातीचा होता तो, कारण आज महाराज ह्याला पुढं काय जात पात धर्म आहे. आरोपी गुन्हेगार आणि मेलेला तो माणूस, हे ध्यानातच येणार लोकांच्या. म्हणजे हे आज याची गरज आहे. आणि या धर्म मंडपामध्ये जात पात धर्म लिंग रहित आपण काम करू शकतो बरं का. कारण आमच्या महाराजांनी सांगितलं ना, महाराज व्याधशाचरणम दुरोशित वयो विद्या गजेंद्र शिका उपजाया किम नाम रूपमधिकम किम तत्सुदामनो धनम. कारण आपण आमच्या देवाला जात पात धर्म लिंग वगैरे काही लागत नाही. त्यांनी सांगितलं एका धर्मा तुम्ही कोणी बी या. यारे लहान थोर, यारे लहान थोर, या भगवती सांगायचं की इथं तुम्ही सर्वजण या. आपलं तात्पर्य विषय काय चालू होता की काही वस्तू देशाने पवित्र आहे, काही वस्तू जिवंत असताना पवित्र आहे आणि काही वस्तू मेल्यावर पवित्र आहे आणि काही वस्तू महाराज पाहता तुम्ही म्हणजे कालाने देशाने आता हे जरी झालं तरी काही वस्तू संबंधाने पवित्र आहे. पहा संबंधाने आमचा वाल्मिक आहे, त्याचा पहिलं नाव वाल्मिक ऋषी नाही वाले आहे. मग वाल्याचा पुन्हा काय झाला हो, वाल्याचा काय झाला. आता वाल्मिकचा वाल्या होतो तो भाग वेगळा आहे, पण वाल्याचा वाल्मिक झालेला आमचा संप्रदाय. ध्यानात आलं का तुमच्या. म्हणजे वाल्या हा वास्तू जर विचार केला तर महाराज तो बेकार आहे, त्याला संघ लागला आणि संघ लागता 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 वाईटच लागला. एवढा मोठा त्यांनी क्रांती केली की अशी क्रांती केली की त्याला 7 रान भरून गेले. इतकं पाप झालं महाराज, कधीच त्याच्यातून तो मुक्त होणार नव्हता. पण पाहणा महाराज एवढा मोठा असल्याला वाल्या पण पुनीत केला बापा महाराज, पुनीत केला. मग कोणाचा संबंध आहे की नाही. काय पुनीत केले विष्णुदासी आणि संगे आपुलिया दोषी. म्हणजे असे दोषी सुद्धा आमच्या संत सहवासामध्ये काय झाले, पुनीत झाले. संबंध आला ना महाराज, संबंध आला की काय झाला, संबंध आला संबंधाने पवित्र आहे. संबंध आला की काय झाला. आता या तुम्ही जर याच्यात गेले, इथं अग्नी आहे, अग्नी आपल्या घरात स्वयंपाक आमच्या महिला करतात, त्या अग्नीला अग्नी म्हणायचं आलं का. पण तिथलाच दिवा पोरानं उचलला आणि दिव्याला लावला. आता तो अग्नी पाणी टाकावं लागतो, त्याला विझावं लागतो, नाही जातं पायान दाबी त्यात त्याला महाराज. ध्यानात आलं का त्या अग्नी चुलीतल्या. पण त्याच अग्नीचा स्पर्श जर दिव्याशी आला तर लोक त्याच्या पायान दाबी त्या का पाय पडतात. मग पहा आता म्हणजे चुलीतला अग्नी पायाना खुंदाळला आणि त्याच्यातलाच एक बिंदू दिव्याला लागला, त्याच्या लोक काय पडले, त्याच्या पाया पडले. काय कारण आहे त्याचं, कारण मंदिरात चालला. मंदिरात चालला म्हणजे संबंध आला की ती वस्तू काय होते, पवित्र होते. ध्यानात घ्यायचं म्हणजे संबंधाने पवित्र. आणि आमचे संत जे महाराज हे स्वरूपाने पवित्र आहे, माघ पवित्र, आता पवित्र आणि पुढं सुद्धा पवित्र. म्हणून जगामध्ये जर पवित्र कोण असेल तर फक्त आमचे संत आहे.
असं महाराज अभंगाच्या पहिल्या पवित्र सवडी पवित्र सवडी पवित्र याच्या शब्दाचा अर्थ असा आहे पवी आहे की नाही, पवी नाम वज्र, पवी नाम वज्र आणि पुढं त्र शब्द आहे, तस्मात काय येते ध्यानात आलं तर पहा. पवी म्हणजे वज्र आहे आणि तस्मात राय येते म्हणजे पवी या शब्दाचा अर्थ आहे वज्र जसं कठीण, वज्र जसं कठीण तसं सर्व जगात जर कठीण कोण असेल तर आज्ञाने, आणि त्या आज्ञानापासून जे तस्मात राय येते, आज्ञानापासून जे आपल्याला बाजूला नेतात त्यांचं नाव पवित्र आहे. म्हणजे पवित्र कोणाला म्हणायचं नाही, जे आपलं अज्ञान दूर करतील ते पवित्र. शब्दातून काय अर्थ आला, जे आपलं अज्ञान दूर करतील ते कोण, पवित्र. मग काही लोक नुसते पवित्र आहे पण सोहळे नाही. आता इथं पुढं चिंतन करायचं आपल्याला, कारण जगा आमचे गुरुवर भाऊ सांगायचे काही वस्तू अशा आहे की ते लोक असे आहेत की ते पवित्र नाही आणि सोहळे नाही. काही पवित्र आहेत पण सोहळे नाही, काही सोहळे आहेत पण पवित्र नाही, आणि काही पवित्र ही आहे आणि सोहळे सुद्धा आहे. सोहळे नाही, सोवळी. आलं का, कारण सोहळं ते सोहळं वेगळं आणि सोवळी वेगळी, हे ध्यानात घ्या. पाहता पहा किती वर्ग सांगितले मी इथं, आता तुम्हाला नाही लक्षात आलं. पवित्र म्हणजे काही, आता पहा तुम्ही हे पाणी पाहिलं ना ग्राम गटाराचं गल्लीतलं, हां गणेश बुवा तुमच्या गल्लीतलं पाणी, मग ते पाणी पुन्हा काही घेऊन तुम्ही भांड्यात घेऊन प्यायला नेता का, आंघोळ नेता का दुसऱ्या दिवशी, काहून पवित्र नाही. बरं जाऊ दे, पवित्र नाही पण शुद्धता असेल ना, नाही. मग कसं नाही, घरातलं ग्राम गटाराचं पाणी पवित्र आहे का शुद्ध आहे, उत्तर आहे पवित्र नाही आणि शुद्ध नाही. कोणाचं पाणी, ग्राम गटाराचं पाणी. आता चंद्रभागेचं पाणी पवित्र आहे का शुद्ध आहे, पवित्र आहे पण काय नाही, हां पवित्र आहे पण काय नाही, शुद्ध नाही महाराज. पण तुम्ही असं एखादा मानला का आता चला आता पंढरपूरला आलो आपण, आंघोळ करून तिथंच पाणी पिऊन येऊ. चंद्रभागेचं पाणी पिता येत नाही महाराज, नुसती डुबकी घ्यावा वाटते एवढंच. वर घेतली का वरच साचत इतकं आहे. कारण आता कमी झालं ते नमामि चंद्रभागे वगैरे जे उपक्रम राबवले तर आम्ही शिकायला असताना काय सांगतो मला, म्हणजे ते सुद्धा करायचे, अंग कंटाळा यायचा. पण पवित्र पाणी आहे कोणाचं, चंद्रभागेचं. म्हणजे चंद्रभागा पवित्र आहे पण काय नाही, शुद्ध नाही. त्याच्यानंतर आता मला तिसरं पाणी, बिसलरीतलं पाणी शुद्ध आहे का पवित्र आहे, हां शुद्ध आहे की नाही पण काय नाही, पवित्र नाही. बरं आता गंगेचं हिमालयातल्या भगवान शंकराच्या कुशीतून आलेलं, मला झटातून आलेलं पाणी पवित्र आहे का शुद्ध आहे, शुद्ध आहे. शुद्ध बी आहे आणि पवित्र बी महाराज. किती पाणी झाली आता, किती पाणी झाली, 4 प्रकारचे पाणी. म्हणजे काही शुद्ध नाही पवित्र नाही. ग्रामगटार पाणी, चंद्रभागेचं पवित्र आहे पण शुद्ध नाही, बिसलरीतलं शुद्ध आहे पण पवित्र नाही, आणि त्याच्यानंतर चौथं पाणी गंगेचं पवित्र आहे आणि शुद्ध आहे. तसे 4 वर्ग समाजात आहे. काही वर्ग ग्रामगटारासारखे, म्हणजे पहा तुम्ही ते शुद्ध नाही आणि पवित्र नाही, इकडे येत नाही ते महाराज. ध्यानात घ्या.
म्हणजे हे असं काही समजू नका, हे ग्राम गटार तसाच यायचं जीवन आहे, आखं जीवन. पुन्हा आयुष्यात कधी काही केलं नाही, नाही केला करविला परोपकार, नाही हे पूर्ण अभंग त्याच्यावर बसून घ्यायचा. आपला नाथातला अभंग, अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठविल नाही कधी वाची कृपाने ती माय बापा, याला तरी पश्चाताप एवढ्या चरणामध्ये, पण नाही ऐकले गायले की तिथून पुढे लावायचा सारा अभंग याच्यावर. असा हा गडी तो पवित्र नाही आणि शुद्ध नाही. दुसरा आहे पवित्र आहे महाराज. पवित्र म्हणजे एवढा पवित्र आहे, भगवान शंकर पवित्र आहेत महाराज. पवित्र आहे ना, हे की नाही, स्मशानात राहतात पण काय नाही, सोळी नाही. सोळी नाही म्हणजे काय नाही, ज्ञान नाही असं. म्हणजे शंकराच्या बाबतीत नाही म्हणत मी तुम्हाला, फक्त काही लोक पवित्र आहे, वरून पवित्र आहे, वरून पवित्र आहे. एवढं कर्मकांडात गुंतलेला एक वर्ग आहे महाराज, इतका शुद्ध आहे. अहो आंतर आचार बाह्य आचार सर्व समजतं पण ज्ञान नाही. काहीला ज्ञान आहे पण नुष्क शुष्क कोल्ड ज्ञान सांगत राहते, स्वतः काहीच करीत नाही. म्हणजे ज्ञान नाही असं नाही, म्हणजे हे बिस्लरीतल्या पाण्यासारखे ज्ञानी. काही कर्मकांडी आहेत, मला असं वाटतं हे चंद्रभागेच्या पाण्यासारखे आहेत. आणि काही बिचारे असे वर्ण पवित्र आहे आणि आतून सुद्धा अत्यंत शीतल आहे, ज्ञानी आहे, पवित्र आहे. म्हणजे पवित्र बी असलं पाहिजे महाराज आणि सोवळी असलं पाहिजे. आता पुन्हा याच्यातून सांगू का, सोवळी दोन प्रकारचे गुरुजी शब्द आहे, एक अनसूट सोहळा आणि दुसरा पणसूट सोहळा. कोण सांगितलंय? बरोबर आहे, अनसूट आणि अनसूट. अनसूट कोणाला म्हणायचं? उदाहरणार्थ भूदेव आहे का आपण, आता आमचे देवबाप्पा इथं, देवबाप्पानं सांगितलं तुम्ही आता आधी 4 धाम यात्रा करून तर तुम्ही काय केलं, आणा चला गंगेचं पाणी आणा आणि म्हणा लगेच लावा डोळ्याला पाणी, मम आत्मानाम श्रुती स्मृती वेदोक्तम पुराणोक्तम. लक्षात आलं का? अमुक अमुक फलप्राप्त्यर्थम अहम इदम कर्म करीशी वगैरे आमचे भूदेव म्हटले. आता याला बिचाराला कधीच अभिषेक बसल्याला नाही, ताण लागली, पूजा चालली 2 तास, पूजा सुटायला तयार नाही, तोंड कोरडं पडलं, करावंच का आता. देवबाप्पालाच यानं डोळे झाकायला लावले. देवबाप्पा एकदा तुम्ही डोळे झाका, मी बऱ्याच वेळा झाकले आणि झाकले तितक्यात अर्ध पाणी आणलं. कशाचं आणलं? गंगेचा. आता मला याच्यात गुरुजी शब्द बरं काय, गंगेचं पाणी फक्त अभिषेकासाठीच आहे, गंगेचं पाणी प्यायसाठी नव्हतं, अभिषेकासाठीच आहे. पण ह्या पाठ्याना अर्ध अभिषेक आणि अर्ध अर्ध अभिषेक आणि अर्ध पिऊन घेतलं. म्हणजे एका पाण्याचा दोन्हीकडे उपयोग केला, एका पाण्याचा दोन्हीकडे उपयोग केला. याला पणसूट सोहळा म्हणायचा. जन्माला आला नरदे आला आणि नरदे आला तर त्यानं इकडं याचा उपयोग केला ह्या देहाचा आणि इकडं बी, म्हणजे परमार्थ केला. लक्षात आलं का? आणि तिकडं प्रपंचाचा अर्धा खर्ची घातला, म्हणजे याला पणसूट सोहळा. तर आपण तसेच आहेत महाराज. हे झालं की ते झालं की हे कोणते सोहळे आहेत आपले, सोहळी कोणते येते? हे पणसूट आहेत. अनसूट जे ज्याच्यासाठी निर्माण झालं त्याच्यासाठी उपयोग करणं, बाकी कशासाठीच नाही. आमचे संत अनसूट सोहळे नाही त्या विठाला अखंड सवारी, नाही त्या विठाला अखंड सवारी, नाही त्या विठाला अखंड सवारी, उपाधी वेगळी नाही
म्हणजे विटाळच नाही महाराज, पाप पुण्याचा नाही, जाणीव नेणीवचा नाही, स्पर्शाचा विटाळ, ह्या साऱ्या विटाळाच्या आतीत ज्यांचं जीवन मला असं वाटतं ते पवित्र आहे, आतून ज्ञान आहे म्हणून सोवडी, आणि वरून आचार विचार आहे म्हणून काय आहे पवित्र. जगामध्ये असं कोण आहे महाराज? फक्त संतच आहे म्हणून आमचे संत पवित्रही आहे आणि सोहळे सुद्धा आहे. मग कोण कोण पवित्र आणि कोण सोहळे? अहो ज्यांचा देव आवडता, ज्यांचा आवडता देव, 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 ज्यांचा आवडता पवित्र कोण? ज्यांचा आवडता देव. सोळी कोण? ज्यांचा आवडता देव. आता मला सांगा, ज्यांचा आवडता देव, तर आपल्याला देव आवडत नाही का जसं त्यांना आवडतो तसं आवडत नाही? गणेश बुवा, देव आवडत नाही ना? आता तुम्ही आवडल्यापासूनच झाले का? हे सारे वर्ग जे आहेत, म्हणून तर आमचे गुरुजी याच्यात प्रकार सांगायचे. खरं त्या नारद भक्ती सूत्रामध्ये फक्त आपल्या ग्रामीण भागातल्या भाषेत सांगतो मी, 4 प्रकार आहेत. काहीचा देव आवडीचा आहे, काहीला देव आवडतो पण भयाना, काहीला देव आवडतो गरजेना, काहीला देव आवडतो पण विधीना, आणि काहीला देव आवडतो मला असं वाटतं तो आवडीनं आवडतो. किती वर्ग झाले आता? 4 वर्ग. पान आता पहिला वर्ग, मला त्याला देव आवडतो. कस काय तुम्ही भजन करायला लागले? आम्हाला काही लक्षातच आलं नाही बुवा. ते म्हणे महाराज एवढी पांदीची नाही, ह्या पांदीमध्ये आमची आजी सांगायची आढळे, आम्ही का रिकामी नाही राम राम करायला. काय म्हणलं देव? मी म्हणलं तुम्ही भजन नाही करीत काय नाही, एवढ्या पांदीत आपल्याला काही जरी झालं तर देवाचं भजन करावंच लागतं महाराज, आहे की नाही? म्हणजे देवाचं भजन कधी आठवलं याला? याला महाराज हे देव नाही म्हणणारे जे लोक आहे ना, काही मी शिकत असताना त्याचं नाव सांगून देतो तुम्हाला, काही अडचण नाही मला, ते मेलेलं आहे आता, आहे की नाही? दाभोळकर वगैरे जे आहेत ना, मी शिकायला असतानाच ते इथे यायचे, पंढरपूर सोलापूर, म्हणजे देवाचे असे आजूबाजूला राहायचे ते, आणि तिथे येऊन भाषण करायचे. एकदा तो म्हणला होता जगामध्ये देव नाही, जगामध्ये जसं देव नाही तसं भूत, जसं देव नाही, जसं भूत नाही तसं देव बी नाही. म्हणजे याच्यावर विवेचन केलं. त्याची वाणी इतकी प्रभावती ठरली महाराज, तर ते महिन्याची वारकऱ्याने वारी सोडल्या जिजा. ते म्हणे जे आम्ही आतापर्यंत आमचा आजा पांजा वारी करून मेले, भगवे झेंडे त्याच्या घरी आम्ही ती मेल्यावर सुरू करत होतो, पण आता बरं झालं तुम्ही सांगितलं की आज आम्हाला कळलं जगात काय नाही, देव नाही. पण तुमची वाणीच लय भारी वाटली आम्हाला. हे कशाचा परिणाम? ते म्हणे देवाच्या कृपेचा. म्हणजे काय आहे? देव आहे. ज्यांना देव नाही सांगायचा ना, त्याला देवाच्या पाया पडूनच बाहेर पडावं लागतं. ध्यानात घ्या महाराज, हे सारे नाटकं आहे. मग आता हा त्यांनी विवेचन केलं पहा महाराज, आणि कधी प्रसंग येणार नाही त्या माणसाला. पण त्या रेल्वे स्टेशन उतरला नेमका 2 वाजेला, तिथं कोणीच नव्हतं. तेव्हा महाराज एका भूताना धरलं आणि तुला खाली नेलं, कोसळू घेतलं त्याला, आणि मग दुसऱ्या भाषणाला सोलापूरमध्ये आला तर असा पूर्ण दवाखान्यातून. तो म्हणे मला कोण हानीत होतं आणि कोण उचलीत होतं. 2 तास तर मला काही समजत नव्हतं.
मग डॉक्टरला त्याने झोपला आणि मग स्वप्न पडलं की ते उलटे पाय होते त्याला. आणि मग त्यानं भाषणात सांगितलं, बाबा आस्ताची जना माझी खेचरू परितो दृष्टीशी नवे गोचरू. जसा जगामध्ये खेचर नाही असं मी कालच्या भाषणात म्हटलो, पण मला स्वतः त्या भूतानं खोंदळलं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की जगामध्ये भूत आहे. मग जर भूत आहे तर समजून घ्यायचं जगामध्ये देव आहे. भूत आहे दिसत नाही पण आहे, तसा देव आहे दिसत नाही पण त्याचं अस्तित्व आहे. आणि तिथून पुढे भाजनाला लागला होता तो थोडा थोडा. कशामुळं हा हा बरोबर बोलले. ह्या लोकांना ह्या भाषेत सांगावं लागतं की भूताना त्याला वळील आहे की नाही. आणि त्याचा परिणाम असा आहे जगामध्ये देव आहे असं भजन करू लागला. ह्यो गरजेनं करतो, आवडीनं करतो, विधीनं का भयानं. हे भय भक्ती महाराज आलं का. दुसरा जो आहे त्याला म्हटलं कसं काय तू तर दिसत नव्हतं आता निघलंच या लागला. नाही 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 फक्त 5 करायच्या, 4 झाले आता एकच राहिली. आम्हाला काही समजा ना. 5 वाऱ्या हो 5 वाऱ्या. पोरगं व्हायचं होतं मला, पंढरपूरला सहज आलतो मी. 9 करीन 5 वाऱ्या करीन पोरगं होऊ दे. झालं 4 झाले आता एकच राहिली. लयच गर्दा असतो बापा, पुन्हा यायचं नाही इथं आता. म्हणजे कोणती भक्ती याचं गरजेची भक्ती माऊली बरोबर. ही गरजेची गरज भागली की त्याचा देव मरो, त्याला काही घेणं देणं नाही. अहो या आता महिला मंडळ आहे जुन्या बायाला विचारा, तुमच्या आता नव्याला काही माहीत नाही. पण जे मसुबा आसरा वगैरे गावाच्या खेटून ज्या आपल्या शेतात जेव्हा लावलं ना, मसुबाला ना आसऱ्याला कधी जात होते जुन्या बायाला विचार बरं. नातवाला किंवा मुलाला हागवून आहे की नाही, ती जुनी भाषा. जर हागवून लागली कन्या निघाल्या तरच ते मसुबा आठवायचं त्याला. आणि मग वर्षभर त्याच्यावर माती पाडायची, दगड पाडत जात होतं कोणी नाही. कारण गरज मरून वैद्य सरू आहे की नाही. काय गरज सरून वैद्य मरून आपली भूमिकाच अशी आहे. चला म्हणजे कोणती भक्ती गरजेची भक्ती. आणि तिसऱ्याला विचारलं कसं व्हावं, तुम्ही कधीच नाही दिसले, बाप येत होते. मग तेच ना झालं महाराज, ते मेले ना. ते मेले ना, आमच्याकडे झेंडा दिला त्यानं. आता काय करावं, बंद करता येणार. म्हाताऱ्यानं दिलं नादी लावून इकडं आणि आम्हाला यावं लागलं. आता आम्हाला सोडता येत नाही कारण परंपरागत वारी आहे. काही लोकांना कटाळ येतो महाराजाचा. पण ते म्हणते आजा करीत होता ना, बाप करीत होता, आता कर नाही आणि करता का मग आता कशामुळं. असं होती वडीला या शेवा आणि म्हणून पूजतो या देवा. कोणती भक्ती याला म्हणतात विधीची भक्ती. पहिली भयभक्ती, दुसरी गरजेची भक्ती, तिसरी विधीची भक्ती आणि चौथी महाराज. मी आता आळंदीला म्हणजे ह्या वारीमध्ये घुंगराचा आवाज आला 12 वाजता. ते बी छन 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 छन. मी आणला तर आपण इथं म्हणजे इथं तर कोणीच नाही, आवाज कसं काय लागला आणि ते आदळा लागलं वरचं स्लॅबचं. म्हणून मी म्हणलं आता डुकून वर पहा नेमकं कोण आहे. आता वारी सारं चौकड भजन वगैरे असते, पण इथं घुंगराचा आवाज असा त्या चिपाळ्या आणि घुंगऱ्याचा. मी आपल्या इथं तर कोणीच नाही. आणि मग ते थोडी वस्तीवर मी वर चढून महाराज एक म्हातारा वयोवृद्ध, हातात शिपड्या, डोळ्याला अश्रू, पायाला घुंगरं बांधले आणि नाचू लागला. तर मी म्हणलं बाबा आता हे झोपायला एक देवाला उठायचं टाईमने देव झोपलेला असेल राव, हे नेमकं काय आहे तुमचं भजन. ते म्हणे महाराज तुम्ही आले म्हणून आता मला काही म्हणता येईल ना, पण मला एकांतात गेलं असं नाचलं तरच बरं वाटतं. कोणी पाहू नये माझ्या नाचण्याकडे, देवाच्या भक्तीकडे. कोणाची माझ्याकडे पाहून माझ्या भजनाला कोणाची दृष्टी लागू नये. आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू आहे. कसं काय भजन गाता, देवाची चाळे आळवावे देवा पाडून या ओस देव भाव. आता जिजाचं भजन 100 वर्ष वयात आताही जर ऐकावं असं वाटतं, देवाची या चाळे त्याचा परिणाम आहे. आलं का. देवासाठी भजन केलं, समाजासाठी नाही, म्हणून समाज तयार झाला हे ध्यानात घ्या. कारण महाराज ते हे मी तुम्हाला अंदाजी बोलणार नाही. तानशन एवढा भजनाचा गायक होता. त्यांनी जो राग गाला महाराज, दीप राग जर गाला तर दिवा लागायचा, मेघ राग जर गाला तर पाऊस पडायचा. आलं का. वेगवेगळ्या पद्धत जसे जसे त्यांनी राग गाले ती क्रिया व्हायची, एवढं सामर्थ्य. मग राजा भोजन त्याला विचारलं, राजा तानसेन तू माझा गायक आहेस, माझ्या वस्तीवरला गायक आहेस तू, पण माझी एक इच्छा आहे, तू जर असा गायक आहे की तू हा गुरु कसा असेल, मला तो या गुरुची भेट घालून दे.
आणि त्यावेळेला महाराज आता ते म्हणे भेटत नाही पण आता काय ऐकावं लागतं राजाच. ते म्हणते यमुनेच्या तीरावर आहे, पुढे भेटतील न भेटतील गातील न गातील आपल्याला म्हणता येणार नाही तुम्ही भजन गा. आणि हे गेले राजाला घेऊन. ते म्हणे ते म्हणा नका गातील ना कधी, पण एक दिवस महाराज गायलं तर राजाला समाधी, तानसेनला समाधी, महाराज जे गात होते त्याला समाधी. झाडं वृक्ष वल्ली हे सर्व अगदी स्थिर झाले. पाणी वाहत होतं, जागेवर थांबलं. आणि राजा शुद्धीवर आला, तानसेनला घेऊन गेले. तानसेन आता मला हेच गाणं ऐकायचं, दुसरं नाही, तू इथून पुढे असंच गायचं. तानसेन म्हणे मी असं गाणारच नाही. तो म्हणे नाही तू असंच गायचं. तानसेन म्हणे मी गाणारच नाही. मग राजाने सांगितलं पगार शिल्लक घे, आता काय अडचण आहे. तो म्हणे पगारीवर नाही जमत हे. आलं का, म्हणून तो घोळ आहे इथं सारा. तो म्हणे काय घोळ आहे. घोळ असा आहे म्हणे महाराज, माझ्या गुरुसारखं मी कधीच गाऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे, कारण मी जे गातो राजा हे तुला प्रसन्न करण्याकरता, आणि माझा गुरु जे गातो तो देवाला प्रसन्न करण्याकरता. माझ्या भजनात आणि त्यांच्या भजनात फरक राहणारच. 100 वर्ष झाले तरी जिजाचं ऐकावं वाटतं, कारण भजन देवासाठी त्याचा. तरी नागोराव स्वामी आपले महाराज मला असं वाटतं ते जुने गेले, म्हणजे बंकट स्वामी सारखे महाराज मोठमोठे लोक त्यांनी पाहिले, भीमसिंग महाराज सारखे. अहो भाऊ आमचे सांगायचे तमाशे बंद केला त्यांनी, तमाशातूनच उठून आले लोक महाराज. एक नंबरचा म्हणजे विरोध त्याचा. इकडं जर यांचं भजन सुरू झाल्यावर तमाशा जर बंद पडतो, मग सात्विकतेचा विजय झाला महाराज. आपल्या संप्रदायात तिथे ध्यानात घ्या, म्हणजे इतकी ताकद आपल्यामध्ये. कारण देवाचे मी सांगतो का, देवाची चाळ आहे. देवासाठी जर तुम्ही भजन केलं, देवासाठी जर गालं, आता कीर्तन मी उठायसाठी सांगितलं पाहिजे का समजण्याकरता. आलं का, बरेच लोक कीर्तन उठवा करता बाहेर पडलेले असते, किंवा पुढची तारीख बी फिक्स कामात काम. मग तारीख फिक्स व्हावं का लोकांना समजावं महाराज मला सांगा बरं तुम्ही. आलं का, आपण आपल्या महिमेत गा ते चांगलं होत असतं. तुम्ही तुमच्या फक्त समजून देण्याचा प्रयत्न करा, लोकांना ते गळी उतरत असतं. बरंच अवघड आहे म्हणून सांगत नाही, बरंच अवघड आहे म्हणून सांगत नाही. महाराज इथं लच खोल गेले म्हणून सांगत नाही. किती खोल गेले तू पाहत तसे अगोदर. आलं का, नाही तर हा याचा अर्थ असा आहे समजून द्या ना तुम्ही. अभंग समजण्यात मजा आहे महाराज. म्हणून पवित्र कोण, ज्यांचं देव आवडतं. सोहळे कोण, ज्यांचं देव आवडतं. कसा नाही, अखंडित प्रेम तर असावं महाराज, है की नाही. म्हणजे आवडतो पण कसा नाही आवडला पाहिजे. बऱ्याच लोकांना आता सप्त्यात आवडतो देव, इथं कोणाला नाही आवडतो. सारे लोक, तुम्हाला देव आवडत नाही का. देव आवडतो, सतत आवडतो का सप्त्यापुरतच. हा महाराज आमचे गुरुवारी भाऊ सांगायचे गुरुजीचा दृष्टांत. गुरुजी म्हणायचे काहीची भक्ती अशी आहे ती शेणासारखी आहे. काहीची भक्ती ती वरून वाळलेली गौरी का, वरून वाळली खालून ओली तशी आहे. आणि काहीची भक्ती जी आहे ना महाराज, करवडमध्ये गौरी नाही, गौरी करवड जुन्या काळातले करवड ते जर बाहेर काढले ते काय करायचे माहिती आहे का. म्हणजे पहा मी किती प्रकारच्या गौरी सांगितल्या. एक शेण, दुसरी धुपती गौरी, आणि तिसरी करवडातली गौरी. आता शेणाला जर तुम्ही काडी लावली, गणेश बुवा शेणाला काड्याची पेटी काडी लावली, काडी मग ती गौरी ते शेण पेटतं का ते काडीला चीज येतं. हां कोण, शेण काय करतं, काडीला चीज येतं ते. तसं हे यानं वळकडी भरली, शंकरपाळे तयार केले, लाडू तयार केले, दसव्या तयार केले, वळकडी भरली. ते म्हणलं रामभाऊ म्हणला होता मागच्या महिन्यात की आपण जाऊ आता वारीला. चला आता बायकोला सांगितलं देतो काय तयार करून, आम्ही जातो दोघं जण. मागं मानला होता तो, आणि मागं मानला होता की यानं पिशवी घेतली, वर मस्त खांद्यावर वळकटी शबनमन ते सारं सतरंजीन रगन. ते म्हणे आता 2-4 दिवस थोडंच यायचं आपल्याला. गेला याच्या घरी सांगितलं रामभाऊ चल बाबा आता आठ तू म्हणला होता ना आज दशमी आपल्याला जास. ते म्हणला अरे म्हणलो काय मग का निघतच असते का, माणूस सहज म्हणत असतो बुवा. आणि आता प्रस्थान जवळ आला, आता काय बोलतो तू, द्यायला लागलं धमक्या महाराज. असं का मग जाऊ का मागं. मग याला आता जाऊच दिलं नाही, याला दिलं मागं पाठवून. यानं त्याला पेटिलं का इजिलं. हा ह्यो यानं पेटिलं तर नाहीच, पण हे जे पेटलं होतं ना यालाच इजिलं मला. शेण कोणी शेणासारखे काही लोक पाहतो मी, काय धुपत्या गौरीसारखे. धुपत्या गौरीसारखे म्हणजे महाराज ह्या बायाला विचार, आमच्या महिलाला
ती गौरी त्याला पेठाचीच असते, पण ते काय करते माहिती का, अगोदर कागद, त्याच्यानंतर छोटे छोटे काड्या, त्याच्यानंतर पुन्हा राखेल नाही पेटल्यावर, आणि एक लाकूड, आणि त्याला पेटलं का त्याच्यावर गौरी ठेवायची. आणि ते होईल ना, ती म्हण नाही पेटता पेटता पेटत. ती बाई काय म्हणते, नाही ती आता इजणार नाही, पण पेटता पेटता पेटते. हे आमचे बैराम भाऊ, आपलं संतोष भाऊ, यायला याचं कीर्तनाला कोले महाराज करावंच काय, मोटरसायकल हाणावा का पकवाच घ्यावा काही सुधरा ना. मग एक उभा होता, ते म्हणे बाळू कुठं झाला तू, ते म्हणे कुठेच नाही इथंच आहे, बसलो होतो गप्पा. आणि तू बी चालला काय, ते म्हणे हो मला जायचं कोले महाराजचं कीर्तन. बरं चलतो का मग कीर्तनाला, ते म्हणे मला नाही बाबा आवड. अरे चल फक्त पकवाच धराल, चल कीर्तनाला नको येऊ. आणला इथं पुढंच बसेल, आणि आम्हाला पुढं बसेला, विलास बी नव्हता, काहीच नव्हतं, आवड नव्हती, पण ऐका लागला, नाविलाज होता. थोडं थोडं बरं वाटायला लागलं. दुसऱ्या दिवशी ह्योच त्याच्याकडे गेला आणि म्हणला, बुवा संतोष बुवा कुठे आज. ते म्हणे आता दादाचा फोन आला तेव्हा समजलं आज कुठे, तर आता काही सांगता येणार नाही. ते म्हणे बरं फोन आला तर मी येतो बरं आज. ते म्हणे कसं काय, पकवास धरला आपल्याला काही घेणं देणं नाही, आज मागं बसतो पण येतो. मग कधी मागं कधी पुढं पकवास, कधी हे असं करता करता म्हणजे पेटता 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 कायमचा पेटला महाराज. आलं का, धुपती दौरी ती इजत नाही, पेटता पेटता पेटती. काही लोक असे कसे का व्हायना, काही स्वतः इच्छेने येते, काही बाया बी म्हणते तू चालली का, मी घरीच राहून मी काय करू, चल मग तो असं गाता, मला काय आवड नाही त्याची, काय नाही, इथं झोपल्यापेक्षा तिथं. मग कसे व्हायना पण याचा म्हणजे झोपता झोपता उठता 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 उठता, आलं का, उठल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यान घ्या. धुपती गौरी का व्हायना पण वा. आलं का. तिसरी गौरी महाराज काडी लावायचं उशीर माहित झालं, विचार कापुराच्या वाती उजळल्या, कापुराच्या वाती उजळल्या, कापुराच्या वाती उजळल्या, समाप्ती झाली नाही, समाप्ती झाली नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, असं प्रमाण जिजाने दिलं. पहा, कापुराच्या वाती फक्त एकदा उजायला का बस, काही नाही राहत महाराज. कापूर नाही, आग्ने नाही, असे काही लोक पेटते. काना वचनाच्या भेटी सरी साची पै किरीटी वस्तू होऊन उठी, कौन एक अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. मला असं वाटतं ज्यांचा आवडता असा देव अखंडित प्रेम भाव महाराज आहे की नाही, म्हणून ते पवित्र ते सोडे देव कसा नाही आवडला पाहिजे, असा आवडला पाहिजे महाराज. हे कळलं. आता कोण भाग्यवान आणि कोण धनवान, हो महाराजांनी सांगितलं आम्ही कोणालाही भाग्यवान धनवान नाही म्हणत. कोण तीच भाग्यवंते,
शब्दाने इतर भाग्यवानाची व्यावृत्ती केली महाराज. कारण इतर भाग्यवान पहा ना तुम्ही, तीच भाग्यवान ते म्हणजे आपण. आता तुम्हाला पोरग झालं, तुम्ही काय सांगता स्वतःला काय समजतं? 2-4 मुली झाल्या नंतर काय झालं, पोरग झालं, मग लोक आपल्याला काय म्हणते, काय म्हणते आपल्याला, काय म्हणते, भाग्यवान. बायकाच भेटाना बायको भेटली. समजा आता नाही भेटत ना सध्याचं वातावरण पहा मारा. हर गावात, आमच्या गावात किती मुलं आहे भाऊ? 2-4 जण मी आणले सगळं, म्हणजे लग्न झालेली तुम्ही म्हणजे याल समजा का 2-4 जण आणले म्हणजे. पण म्हणजे 40 मुलं आहेत महाराज. दररोज म्हणते कोणाच तरी पहा, कोणाची पहा आता. पण मुलगी आणा, काय इतकं उतावीळ झाले महाराज. कारण 30च्या पुढे सरकले कोण देतं आता. पण बायको भेटली तरी भाग्यवान, पुत्र झाला भाग्यवान, बायको भेटली भाग्यवान, सत्ता भेटली भाग्यवान, संपत्ती भेटली भाग्यवान. पण मला सांगा ना, हे भाग्यवान आहे का खरे? महाराजांनी त्याच्यातला बारकावा केला महाराज. समजा मी जर गणेश बोल 100 एकर जमीन इथं घेऊन दिली, तुम्हाला पुढच्या वर्षी 100 वाटतं का 200 घ्या वाटती? घ्या वाटते इथं? वाजी वा. बरं आमदार केलं तुम्हाला इथं, कोण आमदार आहे तुमचा? आमदार बबनराव यायला पाडू आपण आणि तुम्हाला आणू आता. एवढं त्याला मी सांगतो, त्याला आहे माझा परिचय थोडाफार, तर त्याला सांगतो बाबा तुम्ही काय करा साहेब, एवढं 5 वर्ष थांबा आणि यायला येऊ द्या आता. तुम्हाला आमदार राहा वाटेल का खासदार वाटेल? हा, हे खासदार वाटेल. म्हणजे पहा, सत्तेत समाधान नाही, संपत्तीत समाधान नाही. बरं आता स्त्री तुम्हाला प्राप्त करून लग्न झालेलं ना तुमचं, ह्याच गावचे का? जवळ. हां, मग तुम्हाला लग्न झालेलं आहे, तुम्हाला बायको आल्याच नंतर आता दुसरी बायको करा वाटत नाही का? म्हणजे भेटत नाही? मला सांगा बरं गणेश बुवा, दुसरी बायको तुम्हाला दुसरी करा वाटते का नाही? हा, मान्य ना, बरोबर आहे महाराज. ते जे म्हटले हे खरं आहे. पण दुसरी बायको तुम्हाला आवडते का ना आवडते मला सांगा. लवकर बोला. अहो ते तुम्ही नाही म्हणून भागत नाही, मला बी कल्पना आहे. पण एक लग्न केल्यास नंतर तुम्हाला दुसरी करावं वाटते का नाही हे सांगा. नाही, अहो तुम्ही नाही का म्हण लागले हे मला का लागलं, हे मला का कळत नाही का महाराज? का मी काय ब्रह्मचारी नाही? मला का लागलं ना, तुमचं प्रामाणिकपणा आहे. तुम्ही का नाही म्हण लागले त्याची 2 कारणं. एक म्हणजे जरी आपण नेली तर ही येऊ देणार नाही, पहिली, बरोबर आहे ना. आणि दुसरी गोष्ट तुम्ही का नाही म्हण लागले, आता कोणी ह्या वयात देतच नाही म्हणून तुम्ही नाही, मजबुरी तुमची का करा वाटत नाही. ह्या 2 मजबुरी आहे तुमच्या, करा वाटत नाही तुम्हाला. हा, सहज एखादी आली बुवा 100 एकरची मालकी नाही, तिला भाऊ नाही आणि काय नाही, शिकलेली आहे, तुमच्यापेक्षा लाखपटीने देखणी आहे, सुंदर आहे, आणि समोर आली ना हार घेतला आणि तुमच्या गळ्यात टाकायचं, काय म्हणणार तुम्ही? आता काय म्हणणार तुम्ही? तरी बी नाही, नाही हे आता कीर्तना पुरतंय. अरे का खरं? अरे मी काल सांगितलं का कीर्तन का नव्हते तुम्ही? कालचा नव्हता विषय, जयमिनीचा कीर्तन सांगितलं मी मला. ते परेशान झालं, एवढं मोठं विद्वा गणेश बुवा, ते काय त्या अभंगाचा विषय नाही. ते परेशान झालं तर आपण कुठं? म्हणजे अहो ववी ना नवी आवडीची नि भरे, कामुको निजवनिता विसरे. म्हणजे स्त्रीच्या प्राप्तीत समाधान नाही, पुत्र प्राप्तीत समाधान नाही, धन सत्ता प्राप्तीत समाधान नाही. म्हणून महाराजांनी एका वाक्यात उत्तर दिलं, भाग्य तरी नव्हे निकट वास बरा संतापाई, निकट वास बरा संतापाई. पुत्र दारा निकट वास बरा संतापाई, निकट वास बरा संतापाई.
लक्षात आलं का? म्हणजे कोणी भाग्यवान नाही महाराज, ते सकारात्मक शब्दाने ह्या भाग्यवानाची व्यावृत्ती करून त्याची भाग्यवंत, इतर सारे भाग्यवान बाजूला करा. सरती पुरती धन विते कोण हो? ज्यांचा पुन्हा इथे यायचं आवडता देव, आशाची सेवा तुम्ही करा. काय होईल हो? डायरेक्ट त्याला तर प्राप्त होईलच, पण त्यांची सेवा जर केली प्रसन्न कोण होईल? बोला. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, सेवा आपल्याला समाप्त करायची. फक्त देवा त्यांची केली पावे सेवा, शंका आणि समाधान फक्त एका वाक्यात. मला सांगा, ज्यांनी जे कर्म केलं त्याचं फल त्यांना भेटतं का दुसऱ्याला? हा, करणार भेट, बरोबर ना? तुम्ही जर जेवले, ढेकर कोण देतं? आपली बायको देते? नाही, मग आपणच देतो महाराज. काय कारण त्याचं? जे जेवला तृप्ती, त्या तृप्तीचा ढेकर तोच देणार ना. मग तसं सेवा कोणाची करायची? संताची. आणि ती कोणाला प्राप्त होईल? देवाला. असं काही सांगायचं संत आहे ना, आम्ही ऐकायचं, शंका नाही, काही सांगायचं आहे ना. म्हणजे सेवा करायची संताची आणि ती देवाला प्राप्त होते. काय कारण आहे? अहो, हे तुमचं कसं झालं माहिती का? जुन्या कालामध्ये एखादा कोळी डॉक्टरकडे गेला आणि सांगितलं, बाबा 3 दिवस झाले माझं हाल्याचं दुःख होतं बा. आलं का? अरे ते हाल्याचं दुःख होतं, त्याच्यामुळं काय झालं माहिती का? आमचं ते गावाचं ते पाणी असतं ना, म्हणजे द्यायचं वाटायचं, ते पखाल काय म्हणते त्याला, हां. आणि मग ते डॉक्टर बिचारा आंधळा, त्यानं काय केलं, ते हालेलं इंजेक्शन म्हणून पखालीलाच दिलं. कोळी भोळा भाबडा आला, लगेच पाणी वाटायला, त्याला हाल्याचं राहिलं, दुसऱ्या दिवशी जास्तच बिघडलं. आणि ज्याला पाणी दिलं ते पाणी पिवळं आलं. ते म्हणे पाणी तर मी विहिरीचं आणलं, पण हे पिवळं झालं कसं? त्याला मेळ लागा ना. बरं पाणी अर्ध चाललं, ते हॉलमधून खाली म्हणजे इंजेक्शनच्या छिद्रातून बाजून चाललं. आणि मग ते डॉक्टर दुसऱ्या दिवशी या डॉक्टरनं सांगितलं, इंजेक्शन दिलं मी तर, म्हणजे एकदा इंजेक्शन दिलं याचं काम नाही, आला कसं का? आणि मग हे न्याळून पाहिलं, ते म्हणे चुकलं काम, तू इंजेक्शन कोणाला दिलं नेमकं? ते म्हणे पखालीला. आणि रोग कोणला आहे? वा रे वा, म्हणजे रोग झाला हाल्याला आणि इंजेक्शन पखालीला, सेवा संताची आणि ती देवा पावे. वा रे वा महाराज, तुम्ही सांगायचं, आम्ही ऐकायचं, शक्य नाही. उत्तर हे, आता मला त्याच्यातच उत्तर द्यायचं. लग्न झालेलंच आहे तुमचं, हां. तुम्ही पाहुण्याच्या घरी गेले, पाहुण्याच्या घरी गेल्याच्या नंतर पाहुण्याने तुम्हाला पुढच्या बैठकीत बसले, एक चहाचा कप आणि पानपुडा आला, बाकी काय आलं तुम्हाला नाही. पण तुमची बायको संग मागं गेली आणि ती म्हणली, आपण काही करा पण जेवल्याशिवाय जायचं नाही पाहुणे.
मग होईन तोपर्यंत तुम्हाला पहिला चहा आलं, नंतर ताट आलं. तुम्हाला काय आलं बाकीचं? काहीच नाही, काहीच नाही आलं महाराज. पण यायच्या बायकोला मागून 1000 रुपयाची साडी त्या पाहुण्याने दिली. यायला एक चालण्याचं उपरणं आणि रस्त्यानं टोपी पडून गेली यायची, अशी टोपी. काय होतं यायला बैठकीत याच्याशिवाय काहीच नव्हतं. पण महाराज जे जे लोक भेटतील ते म्हणे आपला पाहुणा. महाराज आनंद गावाला जावा तो पाहुण्याकडे. पाहुणा म्हणजे पाहुणा. मित्रांनी विचारलं, लयच वर्णन चाललं, मग लय चेहरा फुलेले आज. अरे भाऊ काय केलं तुला? ते म्हणे उपरणं गेलं पडून, टोपी ते म्हणे ती रस्त्यानंच गेली. तरी इतकं वर्णन. ते म्हणे साडी बायकोला घेतली ना 1000 रुपये. तुम्ही नेसली होती काय? हा, साडी तुम्हाला आहे, मग आनंद कस काय? गणेश बुवा एवढं उत्तर द्या मला, साडी कोणला? बायकोला. चेहरा खुल्ला कोणाचा? सफरचंदासारखा. हा नवरे बरोबर ना. तुम्हाला नाही बोलत मी, तुम्हाला बी माहिती आहे. चेहरा कोणाचा खुल्ला? आपला खुल्ला. काय कारण आहे महाराज? त्याचं कारण आहे बायको माझी आहे, अर्ध अंगिनी आहे. बायकोला केलं मला प्राप्त होणार आणि मला केलं बायकोला प्राप्त होणार. याच्यात भेद नाही महाराज. तुम्ही कोणाच्या घरात जर माल टाकला ते म्हणून रामभाऊला द्याला, रामभाऊला नाही दिला त्याच्या बायकोला अर्धा असतो त्याच्यातला. आपोआपच असतं ते, सांगायचं काम नाही. कारण हवा तुम्ही मास्तर झाले तर मास्तरी ती होती. तुम्ही जर मास्तर झाले तर घरी बसल्या बसल्या पण तिचा का कोण होती ती? मास्तर. वकील झाले की वकिली, डॉक्टर झाले की डॉक्टरी, पानमा इंजिनिअरिंग झाली की ती इंजिनिअरिंग. वेगवेगळ्या पद्धतीचे. तुम्ही बुवा झाले ती बुईंग. म्हणजे याच्यामध्ये काही फरक नाही. घर बसल्या तिला सामर्थ्य. त्याचं कारण आहे हे दिसायला भेद आहे आणि असायला अभेद. दिसायला भेद आणि असायला अभेद आहे. कोणाचा? नवरा आणि बायकोचा. आई आणि बाळक. महाराज टोपरं जरी घेतलं पाहुण्याना तर आई त्या पाहुण्याचं वर्णन करते, कारण बालकात आणि आईत ते भेद पाहत नाही. शिष्य आणि गुरु. आता हे दादा चाल म्हणत असते, पण जिजाला आनंद वाटतो. बुवा पोर म्हणा तुम्ही, तर तुमच्या म्हणण्यात आम्हाला आनंद आहे. कारण पुत्राचे विजय आणि बाप सुखावत जाय. पुत्र बापाहून भिन्न नसतो, नवरा बायकोहून भिन्न नसते, शिष्य गुरुहून भिन्न नसतो. आणि म्हणून तसं देव आणि संत यांचा जरी आपल्याला भेद दिसला तरी तो वास्तव नाही, कल्पित भेद. म्हणून तुम्हाला सांगितलं, तुम्ही जर त्यांची सेवा केली ती कोणाला प्राप्त होते? बापावे. पण कोणाच्या? हो, ज्यांचा आवडता ज्ञानेश्वर पावे सेवा, ज्यांचा आवडता देव. आता यातलं चांगलं पटलं, आवडलं, रुचलं, तुमच्या जीवनाचं परिवर्तन होईल असं कदाचित जर वाटलं तर पूज्य आदरणीय श्री गुरु वैकुंठवासी हरिभाऊ महाराज पाटील मुमुक्ष पाठशाळा पंढरपूर यांचं जिजांना कल्पना आहे. आता आमचे माऊली बी म्हणजे आमच्या गुरुकडंच, म्हणजे दुसरे तुंतुने महाराजकडंच म्हणजे अध्ययन चालू आहे ना आता. आहे की नाही? आता बंद आहे पण म्हणजे. आणि अध्ययन केलं पाहिजे, डोळसपणा आला पाहिजे. आणि डोळसपणा येऊन निदान अणविद्या आबा अजय. आता मला मी जेवलोन कीर्तन केलं, जेवलोन कीर्तन केलं तर थोडं त्रास होतो. म्हणजे अजीर्णे भोजन विषय ध्यानात घ्यायचं. लोकांचा आग्रह असतो जेवायला जियान महाराज, पण त्याचा त्रास होतो. कारण त्यांना असं आहे की तेलकट खाऊ घालं वाटतं, काहीतरी गोड खाऊ घालं वाटतं, आहे की नाही? आणि मग ते सतत कीर्तन करायचे तर आरोग्य बिघडत असतं. आणि आवेळ झाला तर अजीर्णे भोजन विषय हे जसं आहे महाराज तसं सांगतो तुम्हाला. अजीर्ण जर झालं तर भोजन हे भोजन नाही, ते विष आहे. तसं अनाभ्यस्त लोकाला जर तुम्ही कीर्तन सांगितलं ते सुद्धा विष पाजल्याचं पाप लागत आपल्याला. म्हणून आमचे गुरुवारी भाऊ सांगायचे, होईन तोपर्यंत लोकाला फसवायचं नाही व्यासपीठाहून. म्हणजेच विष लोकाला पाजायचं नाही. परंपरेतलं आलं जे आलं, गुरुच्या मुखातून आलं जे चांगलं आहे ते आपल्या सद्गुरूचं आहे, परंपरेचं असं समजून ते ग्रहण केलं पाहिजे. आणि जे अपशब्द अपसिद्धांत अशुद्ध शब्द कालाच्या ओघात गेले असतील, व्यक्तिगत माझ्या बुद्धीचे दोष आहे, चांगलं ग्रहण करून परिवर्तन करा.
आणि बाकीचं इथं टाकून द्या एवढं सांगून माझं हे कीर्तनरूपी वाक्पुष्प सेवा या ठिकाणी पूर्ण करतो.